हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 137 रुची. ज्याला ज्या विषयात रुची असते तेथे तो रमतो. ज्याला ज्यात रस असतो त्यात तो रममाण होतो. ज्याला ज्याची आवड असते तेथे तो आकर्षित होतो. हे अगदी स्वाभाविक घडते. एखाद्या मनुष्याला ज्याची आवड आहे त्या बाजूला त्याचे पाय आपोआप वळतात. तसेच ज्याला जी वस्तू आवडते ती वस्तू दृष्टीस पडताच ते पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर हावभाव काही वेगळेच होतात. हे मुद्दाम घडवून आणावे लागत नाही. उलट एखाद्याने कितीही अभिनय करायचे ठरविले तरीही आवडती वस्तू दिसताच क्षणी त्याच्यात त्याबद्दल भावभावना निर्माण होतात. त्या दाबून किंवा लपवून ठेवणे फार कठीण असते. द्रुपद राजाची सुस्वरूप कन्या द्रौपदीच्या स्वयंवराचे वेळी खाली पाण्यात पाहून त्या पाण्याच्या वरती एका फिरत्या लाकडी माशाचा डोळा फोडायचा पण होता. अनेक महापराक्रमी राजे, महाराजे, चक्रवर्ती, योद्धे वगैरे तेथे स्वयंवराला आले होते. त्यापैकी अनेकांनी तो पण जिंकायचा प्रयत्न केला, परंतु व्यर्थ. कोणालाही तो अवघड आणि आव्हानात्मक पण जिंकता आला नाही. सर्व क्षत्रिय पण जिंकायला असमर्थ आहेत असे पाहून ब्राह्मण समूहामधून एक उमदा धष्टपुष्ट तरुण पुढे झाला आणि त्याने धनुष्य उचलले. क्षत्रियांनी त्याची चेष्टा केली. बाकीच्यांनी आपल्या भुवया उंचावल्या. परंतु आश्चर्य म्हणजे त्या ब्राह्मण तरुणाने खाली पाण्यात पाहून क्षणार्धात त्यावरील त्या फिरत्या लाकडी माशाचा डोळा फोडला. सर्व सभा आश्चर्यचकित झाली. द्रौपदीने मोठ्या आनंदाने त्या तरुणाच्या गळ्यात माळ घातली. त्याबरोबर त्या तरुणाचे 4 भाऊ पुढे झाले आणि त्यांनी हर्षभरीत होऊन त्या तरुणाला आलिंगन दिले. त्या 5 भावंडांना एकत्र पाहून राजा द्रुपदाला संशय आला की हे तरुण ब्राह्मण नसावेत, क्षत्रिय असावेत. त्याने त्वरित लग्नाची तयारी करायला सुरुवात केली. मधल्या काळात राजा द्रुपदाने त्या 5 भावंडांना भोजनाला आमंत्रित केले. त्यावेळी राजा द्रुपदाने अनेकविध वस्तूंच्या एका प्रदर्शनाचे आयोजन केले. त्या प्रदर्शनात फळे, फुले, कपडे, शेतीची अवजारे, विविध खेळांचे सामान, अनेक विविध प्रकारची हत्यारे आणि युद्धोपयोगी साहित्य मोठ्या आखीव आणि रेखीवपणे लावून ठेवले होते. ते 5 जण जेव्हा प्रदर्शन पाहू लागले तेव्हा त्या 5 जणांनी मोठ्या आवडीने, रुचीने, रस घेऊन हत्यारे आणि युद्धोपयोगी साहित्य निरखून पाहिले. हातात घेऊन कुतूहलाने न्याहाळले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील एक आगळावेगळा भाव काही लपू शकला नाही. ते पाहून राजा द्रुपद त्यांना म्हणाला की आपण नक्की कोण आहात ते कृपया सांगावे. त्यावेळी त्यांनी कबूल केले की ते 5 पांडुपुत्र पांडव आहेत. कथामृत क्रमांक 138 कामांधता. सुंद आणि उपसुंद या नावाचे 2 दैत्य बंधू होते. त्यांनी अरण्यात राहून अति उग्र असे तप केले. त्यांचे ते तपाचरण पाहून त्यांना पितामह ब्रह्मा प्रसन्न झाला. त्यांच्या तपोचरणावर सुप्रसन्न झालेल्या पितामह ब्रह्माने त्यांना वर मागायला सांगितले. तेव्हा त्या दोन्ही दैत्य बांधवांनी त्यांना अमरत्व पाहिजे असा वर मागितला. तेव्हा पितामह ब्रह्मा त्यांना म्हणाला की अमरत्व देवांनाही प्राप्त नाही. तेव्हा अमरत्व सोडून त्यांनी इतर काही वर मागावा. तेव्हा त्या दोन्ही दैत्य बांधवांनी आम्हा दोघांना एकमेकांपासून जे भय निर्माण होण्याची शक्यता आहे तेवढे सोडून त्रिभुवनात इतर कोणत्याही स्थावर किंवा जंगम वस्तूपासून अभय असावे असा वर मागितला. त्यांच्यावर प्रसन्न झालेल्या पितामह ब्रह्माने त्यावर तथास्तु असे म्हणून त्यांना वर दिला. याचा अर्थ त्या दोघांना या विश्वात
केवळ एकमेकांपासूनच भय होते. बाकी ते अजिंक्य झालेले होते. ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असत. तेव्हा त्यांना एकमेकांपासून कधीही भय निर्माण होण्याची शक्यता नव्हती. ह्याचा अर्थ ते अमर झालेले होते. त्यामुळे त्यांच्यात महाभयंकर अहंकार निर्माण झाला. त्यांची राक्षसी वृत्ती उफाळून आली. ह्या विश्वात आपल्याला रोखू शकणारा कोणीही नाही या भावनेने त्यांनी सर्वांना महाउपद्रव द्यायला सुरुवात केली. त्यांनी त्रिभुवन जिंकून घेतले आणि देवांना वेठीस धरले. मानवांचा महाभयंकर असा संहार केला. ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त केले. त्यांच्यापासून प्रजा जीव मुठीत धरून वाट फुटेल तिकडे सैरभैर धावू लागली. देव, ऋषी, वानप्रस्थ इत्यादी सर्व पितामह ब्रह्माकडे गेले आणि त्यांनी त्या 2 दैत्यबंधूंनी चालविलेल्या उच्छादाबद्दल पितामह ब्रह्माला कल्पना देऊन या 2 दैत्यबंधूंचा बंदोबस्त करावा अशी त्याला विनंती केली. त्यावर काहीतरी उपाय योजून पितामह ब्रह्माने सर्वांना जायला अनुज्ञा दिली. एकदा हे दोन्ही दैत्यबंधू त्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे एका सुंदर वनात सर्वस्वाचा मनसोक्त यथेच्छ उपभोग घेत होते. इतक्यात काही अंतरावर एक अतिसुंदर, लावण्यवती, कमलनयना, सुकांता वेलीची फुले गोळा करताना त्यांच्या दृष्टीस पडली. असे सौंदर्य त्रिभुवनात त्यांनी यापूर्वी पाहिलेले नव्हते. तिला पाहून सुंदाने तिचा उजवा हात पकडला आणि उपसुंदाने तिचा डावा हात पकडला. ते एकमेकांना ओरडून डरकाळी फोडून सांगू लागले की ती सुंदरी केवळ त्याचीच आहे. प्रसंग हाणामारीवर आला. त्यांना एकमेकांपासून भय निर्माण झाले. त्यामुळे एकमेकांना प्रहार करताच ते गतप्राण झाले. सर्व रिपूत काम हा महाबलाढ्य आहे. त्याच्यापुढे सर्व काही विसरायला होते. त्याच्यामुळे सर्वस्वाचा नाश होतो. हरि ओम.